धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा भ्रष्टाचार. भारतीय किसान संघाचं पत्र वाल्मिक कराडनं अधिकाऱ्यांसमोर फाडलं. सुरेश धस यांचा दावा. कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणामध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. मुंडेंच्या कार्यकाळामध्ये बदल्यांसाठी 60,000पासून 5 कोटींपर्यंत रेट. सुरेश धसांनी पत्रकार परिषदेमध्ये रेट कार्ड वाचलं. मंत्रिमंडळाच्या परवानगी विनाच धनंजय मुंडेंनी पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले. दमानी यांचा मुंडेंवर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप. प्रस्ताव मंजूर झालाच नसल्याचा दमानी यांचा दावा. खोट्या कागदपत्रांच्या आधारे दमानी यांचा आक्षेप. कॅबिनेटमध्ये कृषी विभागामधली खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता. दमानी यांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान. बेल्स पाल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही, म्हणून जनता दरबार आणि कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हतो. धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर. सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणामध्ये कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. हत्या प्रकरणामध्ये 50 जणांची झाडाझडती. 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीमध्ये झाली होती हत्या. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन मंजूर. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जाधव यांच्यावर अटकेची कारवाई. 17 फेब्रुवारीला नागपूर सत्र न्यायालयानं अटकेचे आदेश दिले होते. आव्हाड समर्थक अभिजित पवारांची 2 दिवसातच पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये घर वापसी. नजीब मुल्लानं मला ब्लॅकमेल केलं. अभिजित पवारांचा आरोप.